ब्रह्मपुरी तालुक्यात उन्हाळी धान पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसात तापमानात वाढ झाल्यामुळे बोरवेल व विहिरीतील पाण्याची पातळी खोल गेली आहे, तर नदीपात्र कोरडे पडले आहे। त्यामुळे उन्हाळी धान पिकासाठी पाण्याची आवश्यकता असल्याने गोसीखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नदीपात्रात पाण्याची पातळी कमी असल्यामुळे बोरवेल व विहिरीमधील पाण्याच्या पातळीत घट झाली आहे। दरम्यान उन्हाळी धान पिकाला अधिक पाण्याची आवश्यकता आहे। पाणी मिळाले नाही तर धान पिकांना तापमानाचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे गोसीखुर्द धरणातील पाणी वैनगंगा नदीपात्रात सोडण्याची मागणी सुंदरी, सुरबोडी, हरदोली, लाड्स, चिंचोली, सावलगाव, सोनेगाव, बोडेगाव, बेटाळा, पिंपळगाव, भोसले, नवरगाव, नांदगाव, भालेश्वर, नान्नोरी, दिघोरी, तोरगाव, देऊळगाव, बेलगाव, कोलारी व अन्य गावातील शेतकऱ्यांनी केली आहे।